काल मध्यरात्री 2 वाजता ज्योती मल्होत्राला घेऊन पोलीस तिच्या घरी पोहोचले। तिच्या उपस्थितीत घराची कसून झडती घेण्यात आली। अनेक पुरावे पोलिसांनी जमा केल्याची माहिती आहे। या दरम्यान ज्योतीच्या घरच्यांशी तिला एक शब्दही बोलू दिला नाही अशी माहिती समोर येते। ज्योतीने विविध दौऱ्यांवर जाण्यासाठी वापरलेल्या ट्रॅव्हल बॅग्स आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, काल तिला घरी नेऊन तिच्या घराची कसून चौकशी करण्यात आली, तपासणी करण्यात आली। काय काय पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि काजीकुंड इथल्या फोटोवरून आता नवीन वाद निर्माण झालाय किंवा नवीन वळण या सगळ्या प्रकरणाला मिळताना दिसतंय? नक्कीच प्रज्ञा, काजीकुंड येथे तिचा डीपी आहे, ज्या ठिकाणी तिने फोटो काढला होता। आणि काजीकुंड हे जम्मू काश्मीरमधील एक सामरिक दृष्ट्या युद्ध तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आहे। आणि अशा ठिकाणी जाऊन ज्योती मल्होत्राने नेमकी कोणती माहिती गोळा केली होती, कोणकोणत्या ठिकाणी ती काजीकुंडला गेली होती, याविषयीचा शोध घेतला जातोय। त्याशिवाय ज्योती मल्होत्राचे अनेक ब्लॉग वेगवेगळ्या बॉर्डरवरचे आहेत, तर या बॉर्डरवरती तिने कोणकोणत्या स्वरूपाची माहिती जमा केली किंवा कोणकोणत्या प्रकारची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि बॉर्डरवर असताना ती नेमकं कोणकोणत्या भागांमध्ये फिरली आहे, याविषयीची चौकशी सध्या पोलीस करतायत। आणि पोलिसांना या चौकशीमध्ये अधिकाधिक नवे नवे धागेदोरे सापडत आहेत, ज्या आधारे हा तपास सध्या पुढे जातोय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।